गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक. काय मस्त सकाळ होती माहितीये. बहुधा रात्रीच्या पावसामुळे ना खूप गारवा होता हवेत. सकाळी उठवतच नव्हतं, पण आम्हाला उठावं लागलं आणि निघावं लागलं. आम्ही सकाळी आता कॅन्टीनला चाललो होतो दूध आणायला, की घरी चहा करता येईल, मुलांना दूध देता येईल. आणि वाटेत हा माड पडलाय. हा खूप जुना माड होता, आता तो पडलाय. कुठलंही वाहन पलीकडे जाऊ शकत नाहीये आणि हे गावातले लोक इथे कापतायत. तो कापला, त्याचे तुकडे गेले. एक 10-15 मिनिटं ह्या सगळ्यामध्ये जाणार आहे आणि ते सगळं झालं की मग वाहतूक सुरू होणार. सगळ्यांनी मिळून तो माड उचलला आणि बाजूला टाकला. हीच तर खरी दिवाळी होती कोकणातली. सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांसाठी काहीतरी केलं, हाच तर सण असतो ना. तर कोकणातल्या या साध्या बोळ्या माणसांनी त्यांच्या त्या शहाळ्याच्या झाडाला उचलून बाजूला ठेवलं आणि सगळ्या गाड्यांना जाऊ दिलं. मग आम्हीही आमची गाडी घेऊन वर कॅन्टीनला गेलो. कालच्या पावसामुळे चहाचं सामानही आणलं नव्हतं आणि कोकणात सकाळी सकाळी अंगणात बसून प्यायला कमाल चहा तर हवा. मग गरजेपुरतं सामान घेऊन आम्ही खाली गेलो आणि कोकणातला गोड गोड मेवा आमची वाट बघत होता. आता गेल्या वेळेला मी म्हटलं होतं की आरव माझा सगळ्यात लहान भाऊ आहे, आता ही सगळ्यात लहान बहीण. हो ना, माझी सगळ्यात छोटी बहीण असते तू. हो म्हणाली त्याच्यावरती ती गेला. काही ठेवले घालत. लाडू आहेत 2 का 2 टोमॅटो आहेत. ही बघ आजोबा. कोकणचा मेवा पाहिला. आता कट्टू पडेल कॅन्टीनचं राज हॉटेल. सुरमई फ्राय, फिश करी आणि राईस, चिकन थाळी आणि मटण थाळी असे आम्ही तुडुंब जेवलो आणि घरी जाऊन ताणून झोपलो. आणि डोळे उघडून बघतो तर काय, आत्ताही संध्याकाळी पाऊस सुरू झाला आणि आत्ताही खूप गडगडतंय, खूप विजा चमकतायत. त्याच्यामुळे लाईट गेलेत. आम्ही सगळीकडे पणत्या लावल्यात आणि ते लाईट्स यशनी मागवले होते, ते आम्हाला पॉवर बँकला लावता आलेत. त्याच्यामुळे ह्या पणत्या आणि हे पॉवर बँकवर लावलेले लाईट्स, ह्याच्यावरती आमचं सगळं काही चालू आहे. आणि जोपर्यंत पाऊस थांबत नाही, विजा चमकणं थांबत नाही, तोपर्यंत लाईट्स येणार नाहीत. म्हणजे लिटरली मला आता पणजोबांच्या घरी असल्यासारखं वाटतंय, कारण त्यावेळेला काही असे विजेचे लाईट्स खूप नव्हते. सो तेव्हा कंदील, पणत्या, चिमण्या ह्याच्यावरती खूप भर असायचा. आणि आता लिटरली तसंच झालंय, कारण लाईट्स नाही आहेत आणि आता रात्री कधी येतील माहीत नाही. सो आता आमची सगळी मदारी ह्या पणत्यांवरती किंवा, आणि आता थोडं मॉडर्न असल्यामुळे LED वरचे जे लाईट्स आहेत त्याच्यावरती आहे. आणि आज दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन आहे आणि हे असे लाईट्स आम्ही सगळीकडे लावलेत, सगळ्या खिडक्यांमध्ये. आणि हे सगळं तुम्हाला दाखवत असताना अचानक लाईट्स आले आणि आम्ही पटकन तयार झालो. सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आता सगळे असे तयार झालोय. सॉरी, बॅग्सबद्दल खरंच सॉरी, खूप पसारा आहे घरात. तर आम्ही सगळे तयार झालोय आणि आम्ही आता वरच्या घरी चाललोय विकास आजोबांकडे फराळाला. आजी म्हणाली की आज लक्ष्मीपूजन आहे, तर तुम्ही फराळासाठी संध्याकाळी नक्की या. खरं तर आम्हाला लवकरच जायचं होतं, पण आम्ही दुपारी खूप जेवून आलो आणि झोप सहन होत नव्हती आम्हाला. सो आम्ही सगळेजण झोपलो आणि आता सगळेजण तयार झाले आणि आम्ही सगळेजण चाललोय फराळाला विकास आजोबांच्या घरी. चला जाऊया. आणि राहुलने ही सगळी तयारी केली, पणत्या लावल्या. कंदीला मी ऍक्च्युली बाहेर लावला होता, पण खूप वारा सुटला होता. हे बघा काय चाललंय दोघांचं. खूप वारा सुटला होता त्यामुळे पडला, मग आतमध्ये लावलाय. पणत्या राहुलनी लावल्यात, ह्या माळा यश आणि ओमनी लावल्यात ना माळा. आणि मी आणि अपेक्षाने पण लावल्यात. हॅपी दिवाळी. आणि सगळ्यांनी एकदा हॅपी दिवाळी कराल का?
सगळ्यात कमाल माणसाकडनं हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी म्हणजे तुम्ही शुभ दीपावली. हॅपी दिवाळी. रोस्ट. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हा ह्याच्यामध्ये गरवारेमध्ये हा भोसलामध्ये विविध भारतीच्या जाहिरात प्रसंग सेवेचे हे पडील केंद्र आहे. आरव मला सकाळी भेटायला आला आणि मला भेटलाच नाहीये. कुठे आरव? कुठे आहे दादा? कुठे आहे? हाय हाय. नाही घेत नाही. असं असं असं. आपण सकाळी भेटलो होतो. मला पानं दाखव. आरव भेटायला आलेला होता. मला श्वेता ताईशी बोलायचंय. म्हटलं चल आता क्लिनिकला जायच्या आधी दाखवून आणते ताई. आणि दात आले की तुला? रे केवढे दात आले. अवनी मोर्याचा बाप्पाला मोर्या कशा घालायच्या दाखव. टाळी देणार मला? टाळी दे. टाळी टाळी दे. तू बरं, गेल्या वेळेला मी दाखवलं होतं की हा माझा सगळ्यात छोटा भाऊ आहे आणि आता मला हे सांगायला आवडेल होय की नाही की ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे. हो का? 2 आई हो छान आहे. मनू तिला वाकून बघ ताईला. काय गोडे छान मस्त. काय चालली आहे बघ. चला देते आरवला. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही सगळेजण फराळाला बसलो. कोकणातल्या दिवाळीत कोकणातला फराळ केला या दिवशी आम्ही. गप्पा मारता मारता खूप जुन्या आठवणी निघाल्या. पणजोबांच्या वेळी कसं होतं, माझे बाबा लहान असताना पडेलला कशी दिवाळी असायची, ह्या सगळ्या गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. आणि त्याच वेळेला अवनीची आई आरोही आणि कविता आजी आम्हाला काय हवंय नकोय ते सगळं बघत होत्या. शेवटी आम्ही त्यांना म्हटलं की आता तुम्ही बसा, आम्ही खातो, आम्हाला जे हवं ते आम्ही घेऊ. पोटभर फराळ आणि गप्पा झाल्यावर आम्ही खाली जायला निघालो. दादा आवडला? चेकाळली आहे. बाय बाय बाय. आता वाजलेत 11:15 आणि आजचा दिवस आमचा इथेच संपतो. आता मी सगळ्यांसाठी कॉफी करते. ऍक्च्युली मी जनरली आम्ही रात्री कॉफी पित नाही, पण दिवसभर ना आम्ही फराळाचं सतत थोडं 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 खात होतो. त्यामुळे जेवायची कोणालाच इच्छा नाहीये, मुलांनाही जेवायला नको. आणि आता आम्ही वरती विकास आजोबांकडे फराळाला गेलो होतो आणि आजीने इतका सुंदर चिवडा केला होता, कमाल चिवडा होता. आणि चकली खाल्ली, कडबोळी होती, रव्याचा लाडू, बेसनाचा लाडू, करंजी, हे सगळं सगळ्यांनी खाल्लं. मग अर्थात आम्ही नाही, कारण आम्ही साखर खात नाही, तुम्हाला माहितीये. मुलांनी दोघांनी लाडू करंजा वगैरे सगळं खाल्लं. पण त्याच्यानंतर ना आता जेवायची इच्छा नाही, त्याच्यामुळे मग मी सगळ्यांसाठी कॉफी करते. येस अपेक्षा. I have got this दिवाली गिफ्ट. और ये बॉटल जो है आपलं मराठीत आहे ब्लॉग. क्यूट है. सॉरी हे दिवाळी गिफ्ट मिळालंय मला फ्रॉम श्वेता मिहिंदरे अँड आणि ही बॉटल खूपच सुंदर आहे. म्हणजे मला उघडून बघायचं पण असं हे होतंय की हे बॉटल अशीच ठेवूयात का आपण, किती छान सुंदर बॉटल आहे ही, मस्त आहे हे. आपण उघडून बघूयात.
ए खूप भारी आहे. बघू त्याला. हा मस्त आहे ना. आणि स्मेल पण कसला भारी आहे. हा रे है ना. मस्त आहे. चॉकलेट सारखं आहे ते. चला हॅपी दिवाळी. आम्ही झोपतो आता. आम्ही खूप थकलोय. बाय बाय. सी यू. आता उद्या आम्ही बरंच काय काय ऍडव्हेंचर करायला जाणार आहोत असं आता प्लॅनिंग केलंय आम्ही. हा आता बघूया काय काय करतो ते. आमची कॉफी पण स्पेशल असते. आम्ही ती कॉफी माटुंग्याला मुंग्या हा मोठ्या ताटात पाणी घे. आमच्या गोडगोड अपेक्षानी गोडगोड लाडू केलेत बेसनाचे आणि ते गोड झालेत त्याच्यामुळे त्याला मुंग्या लागल्यात. हा तुम्ही सांगत होते की ही कॉफी आम्ही माटुंग्याला रामाश्रयाच्या बाजूला एक दुकान आहे तिथून आणतो. बरोबर केलं ना.